तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. कसे तुम्ही सर्व? तर आजची व्हिडिओची सुरुवात करत आहे मी, कारण ते गेलेले कामावर. पहिल्यांदाच एकटी व्हिडिओ बनवते. ते म्हणले घरी राहतेस तर थोडंफार व्हिडिओ बनवत जा. आता बेबी आहे म्हणून घरीच राहते. आता जॉबवर तर नाही आहे सध्या, त्याच्यामुळं. कसे तुम्ही सगळे? तर आजची मी दिवसभरची रुटीन सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. आज मी काय करते दिवसभर, काय नाही. आमची चिमणीची दाखवते तुम्हाला. आमची चिमणी किती झोपते, जागते, काय काय खेळते, सगळं दाखवणार आहे. आता चाललेलं आहे जेवण. कुकरमध्ये भात ठेवलाय, कालवण केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते चिमणी. तर ही बघा आमची चिमणी. आत्ताच झोपली आहे मित्रांनो, कारण ती 10 वाजल्यापासून जागी होती. तिला झोपच येत नव्हती, सारखी खेळत होती आणि तिच्यापाशी बसावं लागतं, कारण तिला माणसं नाही दिसले तर ती रडते. त्याजवळ तिला माणसं लागतात, कारण तिला बोलायला हवं किंवा तिला असं काहीतरी बोलायला, तिला बोलल्यावर आवडतं. माणसं नसले तर ती मग तिचं चालू होतं काही ना काय. आता माझं सगळं काम झालेलं आहे, तुम्हाला दाखवते घरात. तर बघा, भांडी झाले. आज आमच्याकडे पाणी येतो, तर सगळं पाणी भरून ठेवावं लागतं, कारण एक दिवस आड करून एक दिवस पाणी असतो आमच्याकडे. तर सगळं पाणी एक दिवसासाठी स्टॉकमध्ये भरून ठेवावं लागतं. तर आता मला मारायची आहे झाडू, कारण मी झाडू वगैरे काय मारलेली नाही आहे, कारण ती जागी होते त्याच्यामुळं. आता ती झोपली आहे, तर आता आपल्याला फटाफट कामं आवरून घ्यायचे. चला मग आता झाडू मारून घेऊया. तर आता झाडू मारून वगैरे झालेलं आहे सगळं. आता मित्रांनो भांडी लावून घ्यायची. भांडी लावल्यानंतर मला जेवायचं. ऍक्च्युली खूप वेळ झालाय, मी जेवले नाहीये. तर फटाफट भांडी लावून घेते आणि नंतर जेवते. चला. तर मित्रांनो आता भांडी लावून झालेली. आता मला जेवायचं आहे. तर त्या जेवायच्या अगोदर मी भाजणार आहे ऑमलेट, अंड्याची पोळी. चला अंड्याची पोळी भाजूया. तर मित्रांनो, ताट तर वाढून घेतली मी जेवायसाठी, पण पोरगी जागली. आता तिला पाजून मग मला जेवावं लागेल. तुम्हाला दाखवते ती जागी येते. चला बघा, जागी झाली आमची चिनू. बघा काय चिनू, काय चिनू, काय खेळतय? खेळतोय बच्चा. भूक लागले, मम्माला जेव द्या, मग तुम्ही जेवा. चला जेवूया का आपण? चला जेवून घेऊया. हा, तर मित्रांनो अगोदर तिला पाजते, नंतर जेवते, नंतर परत व्हिडिओ बनवते. आता काय वेळ नाही, आता जेवून घेते, कारण खूप वेळ झालेला आहे. ऍक्च्युली 2 वाजलेत, कारण खूप वेळ झालाय. मी सकाळपासून नाश्ता पण नाही केला आणि जेवले पण नाही. आता फटाफट जेवूनच घे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं काय. आता 2 तास झोपणार आहे. त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घालायची आहे, कारण तिला मी थोडं उशिराच आंघोळ घालते, कारण एवढं लवकर आंघोळ घालत नाही. संध्याकाळी आंघोळ घातली की आरामात झोपून जाते ती. मग संध्याकाळचं पण जेवण वगैरे उरकायचं असतं ना, त्याच्यामुळे. तर चला मित्रांनो, मी आता व्हिडिओ 5च्या नंतर सुरू करणार आहे. बाय. तर बघू शकता मित्रांनो, म्हणलं 2 तास रेस्ट करायचा. तर बघा ही पोरगी, असं वाटतं इथलं बाहेर ठेवून येऊन एवढी त्रास देते. झोपत नाहीये, रात्री पण जागी ठेवते, दिवसभर पण जागी ठेवते. बघा हे बघा, काय काय झालं. हे बघ, हे बघ, हे बघ, कोण आहे बघ. हा दिदू दिसते बघ, दिदू दिसते. बाबा कोण आहे, कोण आहे? चला तर तिला आता थोडं समजवतो, दूध वगैरे पाजतो, कारण ती अशीच रडणार. तर हॅलो मित्रांनो, आता झोपलं तर नाहीच म्हणा. तिला आता आंघोळ वगैरे घालून झोपवले. ती झोपतच नव्हती ऍक्च्युली. खूपच तिला माणसं लागतात, म्हणजे लागतात. तिला तिच्यापाशी बसावं लागतं. तर आता तिला आंघोळ वगैरे घातली मस्त गरम पाण्याने. ती आता गार झोपलेली आहे. आता मी पण हातपाय धुवून फ्रेश होणार आहे आणि जेवणाची तयारी करायची आहे, कारण ते येणार आहेत उशिरा. आज तुम्हाला दाखवते. छुटकी झोपली आहे आज. बघा तिला आंघोळ वगैरे घातली आहे, तर ती एकदम झोपीत गेली. आता ती काय उठणार नाही 1 तास तरी. तोपर्यंत मी माझा आवरून घेते. चला, तर आता मी पण फ्रेश होऊन घेते, हातपाय धुवून वगैरे, मग जेवणाची तयारी करायची आहे. तर आता मी पण फ्रेश झाली आहे, फ्रेश वगैरे होऊन झालंय. आता चहा वगैरे ठेवते, मसाला करून घेते, आणि पप्पा आल्यानंतर कालवणाला आणायला जाणार आहे. ते आणल्यानंतर मग कालवण करायचं. तर चला आता तुम्हाला मी चहा ठेवते आणि मसाला करते.
तर मित्रांनो मी आलेलो आहे कामावरून 9 वाजता आणि मला थोडा आज यायला उशीर झाला. ज्योतीने व्हिडिओची सुरुवात केलीच असेल, तुम्ही बघितलं असेल. सो बघा आल्यानंतर काय काम लागलंय मला, चुटकीला घ्यायचं काम लागलंय मला. बघा हा एक सरकारी जॉब असतो, संध्याकाळी घरी आल्यावरती मम्मीला स्वयंपाक करून देत नाही. आणि बघू शकता इकडे काय चाललंय ज्योतीचं. ज्योती इकडे बघा, ज्योती भाकऱ्या वगैरे बनवते. काय बनवले भाजी? आज बनवले फिश. तर गाईज आज ज्योतीने फिश बनवलेली आहे चुटकी. आणि ही ना मम्मीला स्वयंपाक अजिबात करून देत नाही. बघा 1 तास झालीला घेऊन बसले, नुसती रडत्या. तिला सुद्धा भूक लागले आणि मम्मीचं चाललंय आमच्या भुकीचं प्लॅनिंग करायचं आहे ना. चला बा गाईज, छान भाकरे बनवलेत, फिश बनवले. आता जेवूया आणि छान झोपूया, म्हणजे उद्या सकाळी कामावर जायचं आहे का नाही पिलू. चलो ज्योती. तर गाईज आजचा ब्लॉग ज्योतीने शूट केलेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चुटकू बोल तू सबस्क्राईब करा. पिल्लू बघा, पिल्लूला खूप भूक लागले कारण मगाचपासून नुसती ओरडते आणि मम्मी काय तिच्याकडे लक्ष देना झाल्या. एवढा तिनं हंबरडा फोडलाय ना मगाचपासून, पण जेवण चालल्यामुळे नाही का तिला मग ही बघा छोटीशी आहे चुटकीची भाकरी. हा तर ज्योतीला म्हटलं मी की राहू दे, अर्धा स्वयंपाक तसाच ठेव आणि तिला पहिल्यांदा घे. पण काय आता पप्पांना पण आमच्या लवकर जेवायचं असतं कारण सकाळी कामावर जायचं असतं ना. झालंय सगळं आवरले. आणि ही बघा आत्ताशी गप्प पडले, कॅमेरा बघितलं ना की गप्प पडते. बाकी अशी वेळी मग एवढी ओरडते ना, काही कामच नाही सांगायचं आहे का नाही. तर चला गाईस, बाय बाय, गुड नाईट, बाय बाय.